शेतकरी मित्रांनो, मंत्रालयातून महत्त्वाची बातमी आली असून आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात मोठा निर्णय घेण्यामध्ये आला। कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून डीबीटीचं बटन दाबलं, त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 3,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जमा होण्यास सुरुवात झाली। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की उद्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं वाटप पार पडणार आहे आणि अखेर या निर्णयाला शेतकरी बांधवांनो गती मिळाली। राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अख्खा निधी मंजूर केला असून कृषी खात्याला तात्काळ वितरणाचे आदेश देखील देण्यामध्ये आले होते। त्यामुळे केंद्र सरकार आणि कृषी खात्याने विशेष निधीची मंजूर करून महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निधी वितरणाचं आता काम देखील सुरू केलं आहे। ज्या शेतकरी बांधवांना वाढीव हप्ता मिळणार आहे त्यांना आज 3,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळत आहे। म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून जो तुम्हाला वाढीव हप्त्या 1,000 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे, केंद्र सरकारचा 1,000 रुपयांचा आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये असे एकूण शेतकरी बांधवांनो आता 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। फक्त पात्र ठरलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 3,000 रुपये शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। आता नेमकी या योजनेसाठी, या पात्रतेसाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत? तुमच्या देखील खात्यावरती अजून एकही रुपया जमा झाला नाही का? तर अजिबात काळजी करू नका, पुढील काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काही अटी पाळावी लागणार आहेत। त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला काही अटी नियम लावण्यामध्ये आलेले आहेत, त्या अटी नियम मध्ये तुम्ही बसले पाहिजे। तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट म्हणजेच की डीबीटी द्वारे पीएम किसान योजनेचा जसा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 20 जून रोजी हप्ता जमा झाला, त्याच प्रकारे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि अतिरिक्त 1,000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून असे एकूण 3,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील। तर आता शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की तुम्ही हप्त्यासाठी पात्र कशा प्रकारे असणार आहेत, तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होईल। तर आता हे सविस्तर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढील 1 ते 2 मिनिटे नक्की टाइम काढून व्हिडिओला पाहत चला। आणि जर का आमच्या चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी, शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळेल। आणि व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सर्वात अगोदर जमा होणार आहे आणि अतिरिक्त म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून 1,000 रुपये देण्यामध्ये आलेले आहेत, ते देखील म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकूण 3,000 रुपये नेमकी कशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कशा प्रकारे जमा होणार आहेत, यासाठी काय पात्रता लावण्यामध्ये आलेले आहे, आता हे सविस्तरपणे पुढे आपण 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहणार आहोत। तुम्हाला जर का नमोचा हप्ता अजूनही मिळालेला नसेल तर कृषी मंत्र्यांनी सांगितलेली नियमावली जाणून घ्या। आता बाजारामध्ये बियाण्यांचे आणि खतांचे दर वाढले आहेत आणि अशा काळात शेतकरी बांधवांना कोणाला हात पसरवण्याची वेळ येऊ नये, म्हणूनच सरकारने योग्य वेळी आर्थिक निधी वितरण करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला। परंतु ज्या वाढीव हप्त्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत आहे, त्यासाठी सरकारने हवामानाचा अंदाज घेऊन आणि महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यांची या ठिकाणी शेतकरी बांधवांनो निवड केली आहे। त्यामुळे जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून आता डीबीटीचं बटन दाबण्यामध्ये येणार आहे, तेव्हा फक्त याच पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये म्हणजेच की पैसे जमा होणार आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही नेमकी कशा प्रकारे पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे आणि तुम्हाला 3,000 रुपये नेमकी कशा प्रकारे जमा होणार आहेत, आता तर चला ते सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पहा, आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ दिला जाणार आहे, पात्र शेतकरी बांधव कशा प्रकारे असणार आहेत। तर बघा, आता ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे, होय शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे असेच शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र असणार आहेत, म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2,000 रुपये हप्त्यासाठी। आणि त्याचबरोबर तुम्हाला व्यतिरिक्त जो 1,000 रुपयांचा म्हणजेच की पीएम नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते देण्यामध्ये येणार आहे, त्यासाठी देखील पात्र असणार आहेत। आणि जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत।
त्याचबरोबर तुमची ई-KYC देखील पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. होय शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई-KYC अपूर्ण असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार नाही याची देखील लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तुमची ई-KYC आधार बँक खात्याशी लिंक आणि तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटतो की नाही हे आम्हाला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील आणि जे शेतकरी बांधव ही कामे लवकरात लवकर पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा निधी उपलब्ध करून राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजेच की आता राज्य सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून आता तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBT द्वारे जसं तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला त्याचप्रमाणे त्याच प्रणालीद्वारे तुमच्या देखील खात्यावरती आता 3,000 रुपये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा निधी जमा होतोय ते सर्वात अगोदर समजून घेऊया. त्यानंतर तुम्हाला मी शेतकरी बांधवांनो सांगणार आहे किती वाजेपर्यंत कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती हा निधी स्पष्टपणे जमा होणार आहे. अधिकृत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सरकारच्या माध्यमातून तारीखवार जाहीर करण्यामध्ये आलेला असून आता त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला 2 ते 3 मिनिटे नक्कीच वेळ काढून व्हिडिओला पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर ही रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. आणि सरकारने हे देखील स्पष्ट केलं आहे की गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देत असतो. PM किसान योजनेच्या हप्त्यासोबतच आम्ही नमोचा हप्ता देणार होतो, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आमचा नमोचा हप्ता लांबलेला असून आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही असं डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. काही तांत्रिक अडचणींमुळे DBTच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला नमोचा हप्ता देऊ शकले नाही मुख्यमंत्री साहेब, त्यामुळे आता थोडासा उशीर झाला आहे. परंतु शेतकरी बांधवांना असं सांगण्यामध्ये आलं आहे की मुख्यमंत्री साहेब म्हटले आहेत की आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. सर्व प्रकारच्या प्रणाली आता सुरू झाल्या असून आता शेतकरी बांधवांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वितरण करण्याला सुरुवात देखील होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता सर्वात अगोदर हे जाणून घेऊ कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये आता या ठिकाणी जमा होऊ लागलेत. त्या जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर डायरेक्ट तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून आता जिल्ह्यांची यादी पाहायची आवश्यकता आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्ष देऊन जिल्ह्यांची यादी पहा. तुमचं जर का जिल्ह्याचं त्या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती 1,000 अतिरिक्त आणि 2,000 रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच की दरवेळीप्रमाणे असे एकूण तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. तर नंबर 1 वरती जिल्हा आहे जळगाव. जळगाव मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जळगाव मधील आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूरमध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूर मधील रहिवासी असाल, तुम्हाला नमोच्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, नमोच्या हप्त्याची वाट बघत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा वाट पाहण्याची पूर्णपणे संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असून आता उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता जर भेटलेला असेल, तुमची ई-KYC आणि आधार बँक खात्याशी लिंक असेल तर आता तुमच्या देखील खात्यावरती नमोचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. नंतर शेतकरी बांधवांनो, धुळे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा जिल्ह्याचे या यादीमध्ये नाव आलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. परभणी, पालघर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. होय शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. त्या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर पुढील काही तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची. तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच अपडेट मी तुम्हाला दररोज घेऊन येत असतो, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. व्हिडिओला देखील लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.